हॅलो, सौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचे स्वागत आहे. तर आजची रेसिपी आपली कोणती आहे तुम्ही बघू शकता. आपल्या रेसिपीमध्ये आपल्याला काय काय बनवायचं आहे. तर रात्री मी मार्केटला गेली होती भाजी घ्यायला. तर ह्या मार्केटमध्ये भाजीपाला सध्या खूपच महाग आहे. तर तुम्ही हे जे मटेरियल आहे मी काय काय आणलेलं आहे ते बघू शकता याच्यामध्ये. तर याच्यातलीच एक भाजी बनवायची आहे आज आपल्याला. तर काय भाजी बनवायची आपल्याला तुम्ही ते मगाशी थोडंसं बघितलेलं आहे सुरुवातीला. ही मेथी आहे. मेथी पण मार्केटला आलेली आहे, पण मेथी इतकी महाग आहे. 50 रुपये जोडी चालू आहे नाशिकला मेथी. पण मेथी इतकी छान आहे ना, गावठी मेथी आहे अगदी मस्त. लाल कोराची भाजी आहे. या शेवग्याच्या शेंगा आहे. तुम्ही या शेवग्याच्या शेंगा बघा, या पण औषधी असतात. याच्या पण भाज्या वगैरे बनवत चला. या पण डोळ्यांसाठी वगैरे आपल्याला खूप चांगल्या असतात. म्हणजे सगळ्या याच्यातल्या आजारांसाठी शेवग्याची शेंगे खूप चांगली असते. शेवग्याची शेंगे ना 2-3 प्रकारामध्ये करता येते. तर आता ही जी शेवग्याची शेंग मी बनवेल ना, त्यावेळेस मी तुम्हाला याची पण रेसिपी दाखवणार आहे. शेवग्याच्या शेंगा आहे ना, मोठ्या होत्या. भाजीवाल्या ताईंनी मला अशा कट करून जॉईंट करून हे बघा अशा त्या बॅगमध्ये घालून दिल्या होत्या, कॅरी बॅगमध्ये पॅक करून. म्हणजे न्यायला आणायला बाकीचा भाजीपाला ठेवायला सोपं होईल अशा हिशोबाने त्यांनी ते कट करून त्यांच्याकडच्या चाकूने मला बॅगमध्ये टाकून दिलेलं होतं सगळं हे मटेरियल. आता हे लिंबू वगैरे तुम्ही बघता इथे छान लिंब पण आहे ना. मी 20 रुपयाला 5 लिंब असे आणलेले, पण लिंबू इतका छान आहे. असा हा नाशिकचा भाजीपाला आहे ना, तुम्ही बघू शकता. हा म्हणजे ना, ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर तर खूप महाग आहे. 100 रुपये जोडी चालू आहे कोथिंबीरची डायरेक्ट. गावठी कोथिंबीर पण 100 रुपये. आणि मेथी जर बघशाल ना तुम्ही, मेथी खूप छान भेटलेली मला रात्री. इतकी छान आहे. म्हणजे बुटकी मेथी जी म्हणतो ना आपण छोटी, ती पण आहे. लाल कोराची पण आहे अशी. आणि ताजी आहे. मळ्यातून आलेला भाजीपाला असं कसा असतो ताजा फ्रेश, एकदम मस्त. मार्केटला एकदम छान मेथी होती. मला 40ला दिली त्यांनी, 50 सांगून 40ला वगैरे घेतली मी. कारण माझा 150-200 रुपयाचा भाजीपालाच झालेला आहे त्याच्यामध्ये. मग त्या ताईंनी 40 रुपयाला मला मेथी दिलेली आहे रात्री. तर मेथी तुम्ही बघा इतकी छान फ्रेश मस्त टवटवीत मेथी आहे अगदी. या थंडीमध्ये ना मेथीची भाजी, बाजरीच्या भाकरी, हिरवी मिरचीची भाजी जर बनवली ना रश्श्याची, खूप सुंदर लागते ही भाजी. आणि थंडीच्या दिवसात अवश्य मेथीचा वापर आहे ना करायलाच पाहिजे खरं. हा कढीपत्ता पण दिला आहे. मस्त कढीपत्ता पण आला आहे मला कोथिंबीरीसोबत. 100 रुपये कोथिंबीर नाशिक मार्केटला चालू आहे. म्हणजे कोथिंबीरच नाही मार्केटला, पण आता ही पण त्यांना भेटली असेल कुठे, त्याच्यामुळे ते 100 रुपये जोडी डायरेक्ट मेथीच्या जोडीसारखी होती. पण मी आता नाही 20 रुपयाचीच आणलेली, मला लागते भाजीला. मग 20 रुपयाचीच आणली, कारण एवढी 100 रुपयाची घेऊन काय करणार आहे आपण त्या कोथिंबीरीला. ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार आहे. हा आहे ना पुढच्या हॉलमध्ये आहे ना टिपावर सगळं टाकलेलं आहे मी. आता पुढची रेसिपी बघा बरं माझी तुम्ही. आता तेल गरम करून झालं आहे मस्त. बघा बरं आपलं छानपैकी जिरे मोहरीचा तडका वगैरे देतो आहे आपण. हा व्हिडिओ असा निवांत तुम्हाला बघायला भेटतो आहे आज. कढीपत्ता वगैरे मस्त. रात्री तुम्ही बघितला आहे भाजीपाल्यामधला आपला फ्रेश कढीपत्ता आहे. आणि जी रेसिपी आता त्याच्यात तुम्हाला इथे दिसणार आहे आपल्याला काय बनवायचं. हा हिंग वगैरे टाकतो आपण. हिंग अवश्य टाकायचं आहे भाजीला. पालेभाजीला तर नक्कीच टाकत चला, कारण हिंगाने ना पोटाचा प्रॉब्लेम येत नाही. हिंग कमी वापरा बरं का. हिंग म्हणजे मी ना दुकान सांभाळून एडिटिंगचे कामं करते. कदाचित तुम्हाला आहे ना माझा याच्यामध्ये थोडासा एखाद्या वेळेस कोणीतरी मला आवाज दिला तर तो आवाज पण तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही ना बघू शकता. आता याच्यात काय टाकले आपण, बटाटे टाकलेले. आणि बटाटे टाकून आहे ना आपल्याला छान फ्राय करायचे बरं का. असं मस्त परतून घ्यायचे. परतवल्यानंतर पुढची रेसिपी बटाट्याचे काप तर तुम्ही बघा किती छान आहे. जरा मोठी केलेली आहे मी, कारण परतवता आहे ना बटाट्याचे काप थोडे बारीक होऊन जातं ते. मग आपण काय करणार आहे आता, थोडेसे करतानाच मोठे करायचे आपल्याला. खूप असे हे नाही करायचे, खूप बारीक नाही करायचे. आता हा थोडासा गॅस फुल केलेला आहे मी. गॅस फुल करून आहे ना असं थोडंसं परतून घेते मी. मस्त छान परतवले गेले बघा. जिरं छान दिसते, मोहरी छान दिसते. असं तेलामध्ये ना मस्त आपण अगदी छानपैकी. आता बटाट्यावर ही टोमॅटोचे काप आपण ठेवणार आहे. हे काप आहे ना मागच्या रेसिपीमध्ये पण एकदा मी तुम्हाला दाखवली, पण आज कमी टोमॅटो टाकायचं आहे.
आज आहे ना म्हणजे अगदी फक्त चवीसाठी टाकलेलं आहे. म्हणजे आपण खूप जर टाकला तर मग टोमॅटोची भाजी आणि बटाट्याची भाजी कळणार नाही. ही फक्त टेस्ट आणि चव येण्यासाठी करायची आहे आपल्याला. त्याला एक छान वाफ देते मी आता, बघा बरं. आणि तोपर्यंत आहे ना, आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला हे बघा कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहे, आपल्याकडं लसूण आहे, अद्रकचा तुकडा आहे असं मस्त. आपण हे सगळं मटेरियल ना टाकून आणि मस्त छानपैकी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. लसूण शेवट टाकलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आता याला मस्त बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला मस्त छान कढईमध्ये टाकायचे आहे. आपण झाकण ठेवलेले कढईवरती काढून घेऊ आणि मस्त मटेरियल टाकून देऊ. त्याच्या अगोदर टोमॅटोची साल आहे ना, ती साल आहे ना आपल्याला काढायची. आता ही जर साल काढली ना तर खूप छान आहे, कारण हे ना दाताखाली येत नाही भाजी, ते दातात वगैरे अडकतात. मी तुम्हाला मागे पण बोलली. ज्यांना आवडत असेल त्यांनी काढा, ज्यांना नसेल आवडत त्यांनी नका काढू. जर या सालामधून काही मिळत पण असेल तर मला पण नाही माहिती. कसं आहे, प्रत्येक त्याच्यात जीवनसत्व काही ना काही लपलेलं असतं कशा तरी मागे. आपण म्हणतो शेंगदाण्याची साल काढायची नाही, त्याच्यामधून काहीतरी भेटतं. तसं टोमॅटोच्या सालाचं नाही मला सांगता येणार, पण मी काढत राहते भाजीमधले असं. आता ही टोमॅटोचं साल तुम्ही बघू शकता. थोडंसं की ना त्याचं देठ काढला नाही मी मागच्या वेळेस बघा छान मस्त कोरून असं ठेवले होते. आता आज आहे ना कोरून ठेवलंच नाही मी काही. आज असं ते मागचं बोर्ड आहे ना डायरेक्ट ठेवून दिलेलं आहे मी त्याच्यावर. त्याच्यामुळे ते काढायला ना थोडंसं जड जातं आहे. तर मागचं जे बोर्ड आहे ना आपण देठाचं, ते जर असं थोडं कट करून जर ठेवले ना कापतं ते बोळ इथ्यात निघून येते साल त्याचं. पण ते ना आज त्यामध्ये चिटकून बसलेले. तुम्ही बघा त्याची गंमत कशी येते आज. असं मस्त तेलामध्ये पळतंय सारखं सारखं. हे बघा कढई ना गरम आहे थोडीशी, तरी मी पाण्यात आहे ना हात थोडासा ओला करून घेतलेला आहे माझा. निघालेलं आहे साल आपलं. आता तुम्ही पुढची बघा रेसिपी कशी वाटते तुम्हाला. मध्ये ना थोडंसं तेल आहे. बटाटे काय खूप परतवलेले नाही, नॉर्मल फक्त एक वाफ दिलेली. टोमॅटोवरून तुमच्या लक्षात येते आता किती परतवलेलं आहे. आता हा हिरव्या मिरचीचा, कोथिंबीरीचा वगैरे कुठे ना तो सगळा आपण याच्यात टाकून घेतलेला आहे. हा जो कुठे ना म्हणजे मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं मटेरियल ना, हे पण काय खूप परतायचं नाही आपल्याला, खूप असं जाळायचं पण नाही. याला कळत न कळत असं थोडंसं परतून घेणार आहे आपण, पण नाही परतायचं. आणि तुम्ही बघताच भाजीमध्ये तेल आहे त्याच्यामुळे त्याला परतवायला काही जास्त मेहनत लागणार नाही. ते परत जाणार आहे त्याच्यामध्ये. ऑलरेडी बटाटे पण गरम आहे, टोमॅटोचा ज्यूस पण झालेला नाही, त्याच्यामुळे टोमॅटोचं पाणी वगैरे सुटलेलं नाही भाजीमध्ये काही. त्याच्यामुळे ते इझी परतलं जातं आहे अगदी. तेल वगैरे लागतं आहे त्याला बघा तुम्ही. आता हे तेल लागून गेल्यानंतर आहे ना कसं छान रंग दिसतोय बघा त्याला. मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला एकदम भारी असं. आणि परतवल्यानंतर आहे ना याला परत आहे ना आपण थोडंसं हळद वगैरे टाकून आहे ना असं हलवून घेणार आहे. आता झाकण काढलेलं आहे मी, हळद पावडर पण टाकून घेतली. एकदा मी झाकण काढलं हळद टाकली होती, पण ती तुम्हाला दाखवलेली नाही. तुम्ही परत म्हणशाल ताई हळद नाही दाखवली. तर हळदीनं मी आधी टाकून घेतली होती एकायला, कारण कॅमेरा आहे ना गरम होत राहतो. मोबाईल आहे ना प्रत्येक वेळेस तर कॅमेरा मी प्रत्येक वेळेस नाही पुढं हे करत. मोबाईल कधी कधी गरम पण होतो, थोडा साईडला पण ठेवते. हळद टाकायचं म्हणजे टाकलेली हळद मी तुम्हाला दाखवलेली नाही, पण भाजीचा रंग पिवळा झालेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता याला आहे ना जे टोमॅटोचे काप वगैरे आहे ना ते पण मस्त हे झालेले बघा पाण्याने. थोडंसं उचटणीचा धक्का लावला तरी ते मॅश होऊन जातं आहे अगदी छान असे. हे बघा आपल्याला नाही झाले तरी त्याच्याशी काही गरज नाही, कारण त्याचा अर्क आहे ना टोमॅटोच्या याच्यामध्ये उतरून गेलेला आहे. आता ही माझी ना आज डब्याची भाजी सकाळी. आज सकाळी मस्त डब्याला छान गरमागरम बटाट्याची भाजी अशी आपण बनवलेली. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही सगळ्या यूट्यूब फॅमिलीने मला सांगा. आजची फॅमिली जेवढी आहे माझी यूट्यूबची तेवढी खूप छान प्रतिसाद देत चालले मला. खूप छान. माझे जवळजवळ आज 99 सबस्क्रायबर पूर्ण झालेले. असं सपोर्ट करत चला, माझ्या रेसिपी बघत चला. तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करून सांगत चला. तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.